ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांची बदली। सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी स्वीकारला भिलवडी पोलीस ठाण्याचा पदभार। भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांची सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे नियुक्ती झाली, तर भगवान पालवे यांनी गुरुवार दिनांक 20 जून 2024 रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। पालवे यांनी यापूर्वी गडचिरोली, भामरागड या नक्षलवादी क्षेत्रातील पोलीस ठाण्यापासून आपल्या कार्याची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात धडाकेबाज काम करीत पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड या पोलीस ठाण्यामध्ये काम पाहिले। त्यानंतर त्यांची सांगली जिल्ह्यामध्ये बदली झाली। सांगली जिल्ह्यातील कार्यकालामध्ये त्यांनी वाहतूक नियंत्रण व स्थानिक गुन्हे अन्वेषण या विभागांमध्ये काम पाहिले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये कार्यरत असताना म्हैसाळ प्रकरणामधील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी भगवान पालवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भिलवडी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने ते भिलवडी आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आपले कर्तव्य बजावतील, तसेच अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटू लागला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखा येथे नियुक्त झालेले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकालामध्ये भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील गावांमध्ये गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई केल्याने येथील क्राईम रेट एकदम कमी झाला असल्याचे दिसून येते। त्यांनी अनेक अवैध व्यवसायांना आळा घातला होता, तसेच अनेक संवेदनशील गुन्ह्यातील प्रकरणांमध्ये नितीन सावंत यांनी अगदी शिताफी मार्ग काढून सामाजिक समतोल राखण्याचे कार्य केले आहे। नितीन सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्याकडे पदभार सोपविला। यावेळी नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकालामध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी चांगले काम करीत आपले कर्तव्य बजावले, त्यांचे पाठबळ व सहकारी मिळाल्याने चांगले काम करू शकल्याचे सांगून आपल्या सहकारी पोलीस बंधू भगिनींचे आभार मानले। यावेळी बोलताना नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले की भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील नागरिकांनी कोणतीही समस्या असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा। मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन। यावेळी भिलवडी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या कार्यकालामध्ये चांगले काम केल्याबद्दल नितीन सावंत यांचा तर नूतन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा स्वागतपर सत्कार केला। नमस्कार, माझं नाव भगवान पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक। माझे मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथून भिलवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बदली झालेली आहे। सर्वप्रथम माझं सर्व भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमधील सर्व नागरिकांना माझे नमस्कार। आज मी या ठिकाणी कार्यभार स्वीकारलेला आहे। भविष्यकाळात आपल्याला सर्वांना मिळून एकत्र काम करायचं आहे। त्याच्यामध्ये बरेचशा समस्या आहेत की जे आम्हाला हळूहळू कळतील आणि त्या समस्या पूर्ण करण्याचा, त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन। जे काही सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क करून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या प्रत्यक्ष भेटून आम्हाला सांगाव्यात, त्या नक्कीच पूर्ण होतील। त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। या ठिकाणी बऱ्याचशा समस्या असतील, वाहतुकीच्या संदर्भात असतील, काही ठिकाणी पार्किंगच्या संबंधात असतील, तर हळूहळू जशा जशा समस्या आमच्यापर्यंत येतील त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आपल्या सहकार्याची मला सर्वांची अपेक्षा आहे। धन्यवाद।